नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। महाराष्ट्रातल्या लोकसभेसाठी ठाकरे गटाचा 23 जागांवरचा दावा कायम। महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला दिल्लीतच ठरणार। काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांशी उद्धव ठाकरेंचा संवाद झालाय, संजय राऊतांची माहिती। मेरिटच्या आधारावर जागावाटप झालं पाहिजे। जागावाटपाच्या फॉर्म्युलावरून नाना पटोलेंचं वक्तव्य। तर आम्ही महाराष्ट्रात 30 ते 40 जागा जिंकू, पटोलेंकडून विश्वास व्यक्त। जागावाटपावर बोलणाऱ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांकडे अधिकार तरी आहेत का? काँग्रेसचा हायकमांड दिल्लीत, आम्ही तिथे चर्चा करू। नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा टोला। ठाकरे गट स्वतःच्या जीवावर एकही जागा जिंकू शकत नाही। संजय राऊतांनी केलेल्या 23 जागांच्या दाव्यावर संजय निरुपमांचं वक्तव्य। ठाकरे गटाला काँग्रेसला सोबत घ्यावंच लागणार, निरुपम यांचं विधान। शिंदे गट लोकसभेच्या निवडणुका धनुष्यबाण चिन्हावरच लढणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा दावा। शिंदे गटाला कमळाबाईच्या पदराखाली जायलाच लागेल, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। तर राहुल गांधींमध्ये प्रधानमंत्री होण्यासाठी लागणारे सर्व गुण, राऊतांची राहुल गांधींवर स्तुतीसुमनं। राज ठाकरे मोठे नेते आमच्यासोबत आले तर आनंदच, राज ठाकरे आणि शिंदे गट युतीच्या चर्चेवर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। जळगाव पाचोर येथील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश, शिंदे गट आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश। आमची वाहनं रोखली तर गृहमंत्र्यांच्या घराबाहेर जाऊन बसणार, फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईच्या घरी आंदोलन करणार, जरांगेंचा इशारा। दिशा मुंबई आणि ध्येय मराठा आरक्षण, जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणाचा निर्धार। 20 जानेवारीला मुंबईत जाणार, आरक्षण घेऊनच येणार, जरांगेंचा निश्चय। जनतेच्या आंदोलनासाठी आझाद मैदानाची निवड केली जाण्याची शक्यता, जरांगेंच्या शिष्टमंडळाकडून पाहणी सुरू। मुख्यमंत्री आज शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेणार, सूत्रांची माहिती। येत्या 20 जानेवारीपासून ओबीसी महासमाजाचं राज्यभर आंदोलन, ओबीसी समाजाकडून आंदोलनासाठी मुंबईतल्या आझाद मैदानाची मागणी। काँग्रेसकडून राज्य प्रभारींना कामाला लागण्याच्या महत्त्वाच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे कार्यक्रमानिमित्त एकत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेची जागा कोण लढवणार हे एकत्र चर्चा करून निश्चित होणार। भाजप कार्यसमितीची मुंबईमध्ये शनिवारी होणार बैठक। भाजप कार्यसमितीची कोरेगाव भीमा प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा होणार सुनावणी, त्यांचा जबाब नोंदवला जाणार। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी सुरू होण्याची शक्यता। आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीची तारीख निश्चित होणार। जालन्यातील वडीगोद्री गावात ओबीसी समाजाचं 23 दिवसांपासून साखळी उपोषण, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची उपोषणस्थळी भेट। आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, पंढरपूरमध्ये राज्यव्यापी धनगर समाजाची बैठक संपन्न, राज्यभर सरकारविरोधात तीव्र आंदोलनाची शक्यता। महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज तिसरा दिवस, शेतकरी आक्रोश मोर्चा आज बारामतीत। माझ्यासारखा लहानसा कार्यकर्ता अजितदादा यांना आव्हान देऊ शकत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादांनी आग्रही भूमिका घ्यावी, खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांना खोचक टोला। ऐंशी वाहनं गिफ्ट करण्यासाठी पैसा कुठून आला, या सगळ्या गोष्टी ईडी सीबीआयला दिसत नाहीयेत, अंजली दमानी यांचा अजित पवार गटाला सवाल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे महाराष्ट्रातल्या 58 भाविकांची सुखरूप सुटका, नेपाळची राजधानी काठमांडूला अडकले होते भाविक।
राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींचा जानेवारीत नाशिक दौरा. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडून तपोवनमधील मोदी मैदानाची पाहणी. मास्क घालूनच आता दर्शनाला या, साई भक्तांना आवाहन. नो मास्क नो दर्शन असे लागले फलक. हिंगोलीत वाळू माफियांकडून शेतकऱ्याला मारहाण. जवळा बाजार पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांची तक्रार. पुण्यात सोसायटीची जिम वापरण्यावरून दोघांमध्ये हाणामारी. मारहाणीत तरुणाने फोडला सोसायटीतील रहिवाशाचा डोळा. मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक. येरवडा कारागृहातील कैद्याच्या खुनानंतर मैदाचे नातेवाईक पुण्यातील ससून रुग्णालयात आक्रमक. कारागृह पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा. बोईसर तारापूर एमआयडीसीतील बेकायदेशीर वाहतूक करणारा टँकर पोलिसांकडून ताब्यात. एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातून निघणारा रसायनयुक्त घनकचऱ्याची टँकरमधून होत होती वाहतूक. लातूरच्या आडत बाजारात शेतमालाची आवक मंदावली. 60 ते 80 हजार क्विंटल होणारी आवक आता 12,000 क्विंटलवर. लातूर जिल्हा नियोजन समितीवर 4 विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती. सत्ताधारी पक्षातील शिफारसीनुसार सदस्यांची नियुक्ती. पालघरमध्ये 6,000 अंगणवाडी सेविकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन. आंदोलनकर्त्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. काही आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. सांगलीत वाहतूक पोलिसांविरोधात रिक्षा चालक आक्रमक. रिक्षा चालकांकडून गाजर वाटप. वाहतूक पोलिसांचा निषेध. मुंबईच्या दहिसरमधील मुरबाळी देवी जलतरण तलावाच्या दुरावस्थेविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. तलावाची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगावात आदिवासी बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ चोपडा शहरात जनआक्रोश मोर्चा. आदिवासी बालिकेवर अत्याचार करणारे नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या बोरी आडगावमध्ये शेतकऱ्यांचं कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषण. शेती प्रश्नांच्या विविध मागण्यांवरून बोरी आडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण. मुंबईच्या दुरांतो एक्सप्रेसमधून 240 किलो आणि 1,34,00,000चे दागिने जप्त. एक्सप्रेसमधून सुरू होती चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक. परभणीत पूर्णा शहरात मंगलक्षता कलशाची भव्य मिरवणूक. श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्याआधी सकल हिंदू समाजाच्या वतीने मिरवणूक. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत मोठी वाहतूक कोंडी. सलग सुट्ट्या आणि त्यातच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा वाहतुकीला मोठा फटका. अकोल्याच्या जेएन-1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला. रुग्णाची प्रकृती स्थिर. जिल्ह्यात सध्या एकच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची पालिकेची माहिती. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील शाळेत चोरीची घटना. 2 चोरट्यांकडून शाळेच्या निधीपेटीतून 27,800 रुपये लंपास. घटना सीसीटीव्हीत कैद. नाशिकमध्ये एका कंपनी व्यवस्थापकाला 1 लाखांना लुटणारे तिघे अटकेत. सीसीटीव्हीच्या आधारे तिघांना रोख रकमेसह अटक. रत्नागिरीच्या खेडमध्ये बनावट दागिने गहाण ठेवून बँकेची फसवणूक. 37 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी 9 जणांविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीत पोलीस असल्याची बतावणी करत 2 तोळे सोनं लंपा. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजप आमदार नितेश राणेंचा देवगडात ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाचे रहाटेश्वर गावचे सरपंच आणि ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश. इचलकरंजीच्या शिरोळमधील शेडशाळ माळभागजवळ बसचा अपघात. 47 पैकी अनेक प्रवासी जखमी. गोंदियातील साखरपुड्यासाठी जाणाऱ्या प्रवासी वाहनाच्या अपघातातील 2 जखमी महिलांचा मृत्यू. मृतांची संख्या 5 वर. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील बालाजी पेट्रोल पंपावर ट्रकची गॅस टँकरला धडकेत टँकरची डिझेल टाकी फुटल्याने रस्त्यावर डिझेल पसरून मोठं नुकसान. अकोल्याच्या पातूरमधील सावरगाव शिवारात विजेच्या झटक्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. वैजनाथ डोलारे असं 28 वर्षीय तरुणाचं नाव. वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठीची प्रक्रिया सुरू. रेल्वे मार्गासाठी डीपीआर तयार करण्याच्या कामाला सुरुवात. अंदाजे 3,411 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.
सातारच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वासोटा किल्ला उद्यापासून 1 जानेवारीपर्यंत बंद. पर्यटकांमुळे किल्ल्यावरील वन्य प्राण्यांना धोका पोहोचू नये या उद्देशाने किल्ला बंदचा निर्णय. सोलापूरच्या टेंभुर्णीत ग्रामस्थांचा बेमुदत उपोषण सुरू. शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक. पालघरच्या मोखाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड. अपुऱ्या मनुष्यबळा अभावी आरोग्यसेवा कोलमडल्याचं चित्र. प्रशासनाचं दुर्लक्ष. चिपळूण नगर परिषदेने हाती घेतली अतिक्रमणाविरोधात मोहीम. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणाचे अतिक्रमण हटवण्यात येणार. चंद्रपुरातील मूल तालुक्यात जानाळा शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. गावात तणावाचं वातावरण. सिंधुदुर्गच्या कणकवलीत एका परप्रांतीयाचे रिक्षातून अपहरण करून मारहाण केल्याची घटना. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. विकसित भारत संकल्प यात्रा वाशिमच्या हनसिंगमध्ये पोहोचली. यात्रेतून ग्रामीण नागरिकांना केंद्राच्या विविध योजनांची माहिती. वाशिम जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवणार. वीज चोरीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात लवकरच अंमलबजावणी होणार. नाशिकच्या येवल्यातील कांद्याच्या बाजारात भावात दररोज घसरण सुरू. कांदा निर्यात बंदीनंतर तब्बल 2000 ते 2200 इतकी घसरण. बीडच्या लोणगावमध्ये गुरांवर उपचार करण्यासाठी शिबिराचं आयोजन. जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडल्याने गुरांना बसलाय फटका. वाशिम जिल्ह्यात अवकाळीचा हळद पिकाला फटका. करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने 50% उत्पादनात घट होण्याची भीती. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूरमध्ये हरभरा उत्पादकावर दुबार पेरणीची वेळ. संतप्त शेतकऱ्याने हरभरा पिकांवर ट्रॅक्टर फिरवला. पुण्याच्या सिंगापूर गावात सध्या अंजीरच्या शेतातून लाखोंचं उत्पन्न. आधुनिक पद्धतीने शेती करत अंजीर बागेतून लाखोंचं उत्पन्न. रेशनच्या तांदळात चक्क प्लास्टिकचा तांदूळ. सांगलीच्या जत तालुक्यातील धक्कादायक प्रकार. गोंदियात यंदा रब्बी पिकासाठी शेतकऱ्यांना धापेवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी. बोदलकसा चोरकमारा जलाशयात पाणी सोडण्याकरता पंपाची चाचणी. साताऱ्यातील सैदापूरमध्ये गटाराचं दुर्गंधीयुक्त पाणी. ग्रामपंचायत कार्यालयात ओतून महिलांकडून निषेध. स्वामी विवेकानंद नगरमध्ये गटारातील दुर्गंधीयुक्त पाण्यासंदर्भात तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यानं महिला आक्रमक. परभणीत दुबार पेरणी करूनही हरभऱ्याचं मोठं नुकसान. हरभरा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. पुण्याच्या मावळमध्ये रब्बी हंगामात ज्वारी हरभरा गहू पिकासोबत यंदा टोमॅटो पिकाची लागवड. कृषी विभागाच्या सल्ल्याने रब्बी हंगामात यंदा टोमॅटोची लागवड. उत्तर महाराष्ट्र ऊसतोड मुकादम आणि वाहतूकदार संघटना विविध मागण्यांसाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या भेटीला. ऊस दरवाढीवर विविध मागण्यांचं निवेदन सादर. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या. वसतिगृहातील रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात बर्निंग कारचा थरार. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेतील तुळस बाजारपेठेला पहाटे आग. आगीवर नियंत्रण. आगीत 2 दुकानं जळून खाक. लाखोंचं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यात पोलीस विभागाचा पुढाकार. आदिवासी विभागातील युवकांना रोजगारासाठी लायसन्स वाटप. आदिवासी भागातील युवकांचा विकास करण्यासाठी दादलोरा खिडकी अंतर्गत 1 हात मदतीचा. नागपूरच्या बेडगावात कचऱ्याच्या डंपरने दोघांना चिरडलं. संतप्त जमावाने डंपर पेटवला. जळगावच्या रावेरमध्ये 3 दिवस सुरू असलेल्या दत्तजयंती उत्सव सोहळ्याचा समारोप. भक्तिमय वातावरणात दत्त महाराजांची पालखी काढत दहीहंडी फोडून उत्सव साजरा. प्रभू श्रीरामाची पवित्र चरणपादुका यात्रा संभाजीनगरात दाखल. सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने क्रांती चौकात जोरदार स्वागत. रत्नागिरीत जानेवारीमध्ये सागर महोत्सवाचं आयोजन. 11 ते 14 जानेवारी दरम्यान पर्यटकांना समुद्राची सफर घडणार. सागर किनार सफर, लघुपट, होडीतून कांदळवन सफर अशा गोष्टींचा यात समावेश. वाशीमध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या 1176 वाहन चालकांवर कारवाई. चालकांकडून 5,80,000ची दंडात्मक रक्कम वसूल. एक माणूस राहिला नाही ज्याने मला शिव्या दिल्या नाही. माझं एकच गुन्हा की मी खरं बोलतो आणि त्याची फळं भोगतो. जळगावातील कीर्तन कार्यक्रमात इंदोरीकर महाराजांचं वक्तव्य. नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष. ललन सिंग यांचा जेडीयूच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. आयपीएस अधिकारी अनीश दयाल सिंह सीआरपीएफचे नवे महासंचालक. संसद भवनात घुसखोरीचा तपास अनीश दयाल यांच्याकडे तर नीना सिंह यांच्याकडे सीआयएसएफची जबाबदारी.
भारत जोडो यात्रेदरम्यान नागपूरच्या कृष्णकुमार पांडेचा मृत्यू. टीव्ही9च्या बातमीमुळे राहुल गांधींनी कुटुंबियांची भेट घेत दिली मदत. भंडाऱ्यातील लाखांदूरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात 3 महिला मजूर गंभीर जखमी. हरभरा पिकातील तण काढण्यासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला. नाशिकच्या मालेगावमधील दाभाडी गावात घरासमोरून पिकअप व्हॅन पळवणारे दोघे ताब्यात. शेख शारिक आणि मेहफूज मोह अशी सराईत चोरट्यांची नावं असून त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल. लोणावळ्यात पिस्तूल बाळगणाऱ्या इस्माला बेड्या, गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस एकूण 35,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील रांजणगावच्या पेप्सिको इंडिया कंपनीत चोरी. 11 लाख रुपये मशीनचं साहित्य चोरणाऱ्याला रांजणगाव पोलिसांकडून अटक. नंदुरबारमधील प्रकाश इथल्या तापी नदी पुलावर अवजड वाहतुकीमुळे सातत्याने वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची वाहन चालकांची मागणी. नांदेडच्या नंदीग्राम सोसायटीतील 3 दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग. आगीत दुकानं जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. पंतप्रधान मोदींना काळाराम मंदिराला भेट देण्याचं निमंत्रण. 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर. पुण्याच्या मुंडवा पोलीस ठाण्यात एका महिलेला मारहाण प्रकरणी 2 पुरुष आणि 1 महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी. शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून निलंबनाची मागणी. गोंदियात न्यायालयाने समन्स बजावून देखील हजर न झाल्याने गुन्हा दाखल. सालकेसा पोलिसांची धडक कारवाई. भंडाऱ्यातील पवनीमध्ये गुडेगाव रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. परभणीच्या सोनपेठमधील शाळेत सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकाविरोधात पालक आक्रमक. दांडीबहादर शिक्षकांची थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार. नाशिकच्या चांदवडमध्ये अन्न व पाण्यासाठी हरणांचा मुक्त संचार. हरणांचं कळप शेतात घुसल्याने पिकांची नासाडी. वन विभागाला चारा पाण्याची सोय करण्याची मागणी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचारात वाढ. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण.